त्यांना सुद्धा इथून एक काढा म्हणजे सगळे त्यांना लाडू वगैरे द्या. आज आपण सगळेजण जमलो. आपल्या माध्यमातून मी देशाच्या पंतप्रधानांचं आणि ज्या ज्या मंडळींनी अयोध्या मंदिर साठी अथक असे प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कशा पद्धतीचं स्वरूप असेल साधारण 22 तारखेच्या या कार्यक्रमाचं? 22 तारखेला संपूर्ण देशभरामध्ये दीपोत्सव अशाच प्रकारचं वातावरण असेल. या दिवशी सर्वच मंदिरांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, धार्मिक, सामाजिक अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून न्यासाच्या वतीने आम्ही सर्व न्यासाचे जे सदस्य आणि कर्मचारी वर्ग यांनी निश्चित केलेले जे काही कार्यक्रम आहेत त्यांची माहिती मी आपल्याला देतो आहे. साधारणतः 4 वाजता किंवा त्यापूर्वी साधारण 3च्या दरम्यान ही एक शोभायात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील जे भक्तगण आहेत यांच्या समवेत चित्ररथासह वाद्यांसहित एक मिरवणूक काढली जाईल. साधारणतः त्याचा रस्ता आणि मार्गिका ही मी आपल्याला पत्रकाद्वारे देईन. त्यानंतर साधारणतः 7 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाआरतीला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची सुद्धा विनंती आहे. साधारणतः 8 वाजता महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाप्रसादासाठी सुद्धा सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. देशात अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये न्यासाचा सुद्धा सहभाग असावा ही एक पवित्र भावना ही आमच्या सर्व सदस्यांची आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. सर, तीसरा राम मंदिर का उद्घाटन 22 जनवरी को किया जाएगा. महाराष्ट्र में सिद्धिविनायक की ओर से क्या कुछ कार्यक्रम की प्लानिंग हो रही है? कैसी शोभा यात्रा निकाली जाएगी? अयोध्या मंदिर के लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब और जो देशवासियों ने कोशिश की मंदिर बनाने के लिए, जो समस्त हिंदू समाज की मांग थी कि मंदिर वहीं बनना चाहिए, वो मांग पूरी किया. इसलिए मैं प्रधानमंत्री जी का आभारी हूँ. और पूरा देश में एक दीपोत्सव का माहौल है. सारी जनता ये दीपोत्सव मना रही है, आनंद मना रही है. और इसलिए सिद्धिविनायक न्यास के तरफ से भी हमने, हमारे ट्रस्टीज़ और हमारे कर्मचारी इन्होंने एक तय किया है कि एक महारैली 3 बजे निकलेगी. वो 6-7 बजे तक जो रास्ता, जो मार्गिका हमने दिया है वो रास्ते से आएगी. करीबन 5 मंदिर में हम लोग ये रैली जाएगी और वहाँ से 7 बजे तक रैली सिद्धिविनायक मंदिर तक आएगी. 7 बजे महाआरती होगी और ये 8 बजे महाप्रसाद उसका भी आयोजन किया है. आपके माध्यम से मैं समस्त महाराष्ट्र की जनता है और भक्तगण है उनको निमंत्रित करता हूँ कि ये सारा जो कार्यक्रम सिद्धिविनायक न्यास के तरफ से आयोजित किया है उसको आप सब सहयोग करें और साथ रहें. सर, कितना बड़ा ये शोभा यात्रा होगा? कितने लोगों को आमंत्रित किया गया है? अंदाजा कितना माने संख्या लोग उपलब्ध रहेंगे? और इसमें क्या किसी विशेष अतिथि को भी बुलाया जाएगा? कोई सेलिब्रिटी वगैरह बुलाए जाएंगे मुंबई के?
हर भक्त अतिथि है, स्पेशल अतिथि मंदिर में हर रोज़ आते हैं। किसी एक का नाम लेना या किसी एक को बुलाना ये उचित नहीं है। इसलिए जितने भी महाराष्ट्र में भक्तजन हैं जो हमारे मंदिर में हर रोज़ आते, कोई हर साल आते, कोई हर महीने में आते, ये सबको हमने निमंत्रित किया है। ये संख्या भी लाखों में रहेगी, इसका हमें विश्वास है। इतने बड़े स्तर पर शोभा यात्रा निकाला जाएगा, आप कह रहे हैं लाखों लोग आ सकते हैं, तो लॉ एंड ऑर्डर और ट्रैफिक मैनेजमेंट वगैरह की भी समस्या आ सकती है, तो आप इसके लिए सरकार से कैसे कोऑर्डिनेट कर रहे हैं और सरकार से क्या मांग करेंगे, उस दिन छुट्टी हो या उस दिन दोपहर बाद छुट्टी दी जाए ताकि ये सब चीज़ें आज तो पूरा देश में यही माहौल है कि वो दिन छुट्टी मिल सकती है। आज तक वो घोषित नहीं हुई, लेकिन भरोसा है, इतना बड़ा दीपोत्सव, इतना बड़ा आनंद का दिन है, हर जगह पे प्रोग्राम हो रहे हैं, तो छुट्टी मांग तो है ही और विश्वास है वो मिलेगी भी। तो छुट्टी होने के कारण एक तो रास्ते खुले रहेंगे और उसका नियोजन पुलिस और प्रशासन के माध्यम से हमने पूरा किया है। रास्ता बहुत कम किया है। हमें अगर घूमना है या शोभा यात्रा निकालना है तो रास्ता बहुत बड़ा बन सकता था, लेकिन जितना कम में कम हो सकता है उतना रास्ता हमने किया है। एकूणच या सगळ्या ठिकाणी सुरुवात झाली आहे, तयारी कशी असणार आहे? आधी काही पूजा वगैरे होणार आहे का, हवन होणार आहे का मंदिरात? आणि या रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम सुद्धा होऊ शकतं, त्यासाठी काही नियोजन, सुट्टीची मागणी तुम्ही कराल का? नाही, मी आपल्याच माध्यमातून करतोय, आपल्या सगळ्यांना आनंद होईल ही सुट्टी जर लवकर जाहीर केली तर। आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारलाही विनंती करतोय की सुट्टी जाहीर करावी, लोकांना हा आनंद खऱ्या अर्थाने घेता येईल आणि म्हणून सुट्टी जाहीर केली पाहिजे। दुसरा आपला जो प्रश्न आहे की या मार्गावरती वाहतूक कोंडी होणार नाही, सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, याचं पूर्ण नियोजन पोलीस खातं आणि प्रशासन यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी या कामाला सुरुवात झाली आहे। अर्थात धार्मिक विधीच्या बाबतीत सिद्धिविनायक न्यास ह्या अन्य सर्व न्यासांपेक्षा किंवा देवालयांपेक्षा हे पुढे आहे। रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी हे या मंदिरामध्ये होतात आणि तशा प्रकारचं नियोजन हे सकाळी जवळजवळ 4 वाजल्यापासून सुरुवात आहे। मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी आणि इतर जे कार्यक्रम आहेत हे सुद्धा होतील, अशा प्रकारचा एक विश्वास आहे। आपने बताया कि कौन से मंदिर है? यहाँ से एक मारुति जी का मंदिर है, SK बोले रोड। उसके बाद शंकर जी का मंदिर है, वो है सयानी रोड या रानडे रोड। उसके बाद विठ्ठल जी का मंदिर है, वो भी है सयानी रोड। उसके बाद प्रभादेवी मंदिर है, वो भी है न्यू प्रभादेवी रोड। और उसके बाद हम लोग आएंगे सिद्धिविनायक मंदिर। या शोभायात्रेत काय काय असणार आहे? म्हणजे तुम्ही शोभायात्रा काढता म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? शोभायात्रेत शोभेल असंच सगळं असेल। अर्थात आपण शोभायात्रा ज्या कामासाठी काढतोय त्याच्या काही प्रतिकृती निश्चित असतील। आमची इच्छा अशी आहे की विभागातील आणि मुंबईतील जास्तीत जास्त लोकांनी नाविन्यपूर्ण अशा तयारीनिशी या शोभायात्रेत यावं आणि अशा प्रकारचे अनेक जण पत्राद्वारे फोनद्वारे कळवत आहेत की आम्ही या शोभायात्रेत वाद्य असतील, वेगवेगळे कलाकार त्यामध्ये आपल्याला दिसतील, असतील, नक्की असतील, पण त्याची संख्या सांगणं कठीण आहे, कारण सगळ्यांनाच प्रवेश देणं हे कठीण होईल। एक मर्यादित त्याची संख्या ठेवून ते अतिशय सुशोभित आणि भव्य दिव्य कसं होईल या दृष्टीने नियोजन पद्धतीनेच त्याची मांडणी केली जाईल। त्याच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी काही विशेष पासेस किंवा तुम्ही परवानगी घेऊन लोक घेणार की नाही, ज्या वेळेला शोभायात्रा निघते त्यावेळेला पासेसनी शोभायात्रा काढता येत नाही। ज्यांची इच्छा आहे, ज्या भक्तांना असं वाटतंय की आपल्याला इथे सहभाग आपला असला पाहिजे, त्या सगळ्यांना निमंत्रित करू। मात्र पोलीस यंत्रणेला त्या बाबतीत सुद्धा काही काळजी घेण्याची सूचना करू। सर, जैसे 22 तारीख को सभी लोग प्रधानमंत्री करें दिवाली की तरह उत्सव मनाया जाए, सिद्धिविनायक न्यास की तरफ से क्या मंदिर को विशेष रूप से सजाने, परिसर को सजाने, इसकी कुछ तैयारी की गई है, उस पर थोड़ा बताएं। ये अगर मैं बताने जाऊँ तो बहुत बड़ी लिस्ट है। हम लोग दिया जला रहे हैं,
लाइट लगा रहे हैं, बहुत बहुत सारा जितना भी दिवाली में करते हैं उससे भी बढ़कर हम लोग न्यास में ये करने वाले हैं. सर सजावटीला बाकी खर्च करणार, पण आपण त्या दिवशी काही सामाजिक उपक्रम करणार आहात का? म्हणजे सारी सर्वसामान्य लोक येणार, म्हणजे तेल वगैरे सगळं आपण खर्चच करू, त्याच्याबरोबर आणखीन काही करणार का? म्हणजे आनंद झालाय म्हणून आपण मदत करतो, तसं काही करणार आहात का? आपल्या काही सूचना असतील तर सांगा, जे शक्य होतील ते आपण सगळं करू, नक्की करू. कारण आपण जेव्हा बसतो त्यावेळेला सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा कार्यक्रम आखायचा असतो. आमचं हे कालच ठरलं खरं म्हणजे, आणि त्याचं नियोजन आपल्यामार्फत सांगण्यासाठी खऱ्याची ही पत्रकार परिषद. आपल्या काही चांगल्या सूचना असतील निश्चित आपण त्याचा विचार करू आणि त्या दिवशी त्याचा समाविष्ट करू त्या कार्यक्रमात. सरवणकर सर, ह्या सोहळ्यासाठी राम मंदिराचे प्राण प्रतिष्ठा होणार आहे, या सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रण करण्यात आलेले आहे. अगदीच जे सत्तेत नसलेले लोक त्यांना देखील आमंत्रण केलं आहे. शरद पवार यांना देखील या सोहळ्याचं आमंत्रण गेलेलं आहे, पण ते येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे. याविषयी काय? मला असं वाटतं हा श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. कोणी कोणावर श्रद्धा ठेवावी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं ज्यांना श्रीरामावरती श्रद्धा आहे हे सगळे येतील. न येणाऱ्यांबद्दल ते काय येत नाही त्याची कारणं ते चांगलं सांगतील.